मित्रांनो, अण्णा हजारे हे जे नाव आहे ते महाराष्ट्राला चांगलंच माहीत आहे. त्यांची जी वेगवेगळे प्रकारची जी आंदोलनं आहेत किंवा लोकहितासाठी अशा आंदोलनांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली त्यांची जी ओळख आहे, त्यांचा जो पेहराव आहे, त्यांची बोलण्याची जी ढब आहे, जी भाषा आहे, ती संपूर्ण जो महाराष्ट्र आहे तो या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ओळखतो. जे लोकपाल बिल आहे, या लोकपाल बिलासाठी केलेले वेगवेगळ्या प्रकारचे जे आंदोलनं आहे, ती महाराष्ट्र त्यांना जो आहे तो जवळून ओळखतो. आपण जर बघितलं तर आपल्या घरामध्ये देखील आपण एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी अण्णा म्हणतो त्यावेळी त्यांचं जे वय असतं, त्यांचा जो अनुभव असतो किंवा त्यांचं त्या घरामध्ये असलेले जे स्थान असतं, त्यांना अतिशय महत्त्वाची अशी जागा त्या ठिकाणी असते. आणि तसेच हे जे अण्णा आहेत, अण्णा हजारे, हे महाराष्ट्रामध्ये कित्येक वेळेला आपण बघितलेले आहे. आपण जर बघितलं तर 2014च्या इलेक्शन्स आणि त्यानंतरचा अण्णांचा जो हा आवाज आहे तो कुठेतरी शांत झाला होता की काय? अण्णा कुठेतरी या प्रभावापासून थोडेसे दूर होते की काय? किंवा खऱ्या अर्थानं जे मोदी आहेत, नरेंद्र मोदी यांनी दिलेले जे अच्छे दिन आहेत ते अण्णांना मिळालेत की काय? त्याच्यामुळं हा जो आवाज आहे तो कित्येक दिवस महाराष्ट्राच्या कानावरती आला नव्हता. पण आपण बघितलं तर नुकतंच जे अण्णा हजारे आहेत त्याने एक स्टेटमेंट दिलं आहे. कदाचित ते जागे झाले असावेत, झोपून उठले असावेत, किंवा असं म्हणतात ना की नैसर्गिक गोष्टी ज्या वेळेला घडतात त्यावेळी एखाद्या माणसाला झोप लागेल, तसंच काय इथं अण्णांच्या बाबतीत झालं असावं. ते असं म्हणाले की 14 वर्षे लागली, मोदींनी सर्वांनाच फसवले. मी पंडित नेहरूंपासून कित्येक पंतप्रधान पाहिले, परंतु इतका थापाड्या आणि बोलबच्चन पंतप्रधान मी पाहिला नाही. ज्यांना विकासाची स्वप्न दाखवली त्या सर्वांचा मोदींनी भ्रमनिरास केला. असं वक्तव्य मी नाही, अण्णा हजारे आपल्या त्या स्टेटमेंटमध्ये देत आहेत आणि ते संपूर्ण महाराष्ट्राने, संपूर्ण भारताने बघितलेलंच आहे. आपण जर बघितलं तर अच्छे दिनची जी गाजरा आहे ती कशी या देशाला दाखवली गेली. अच्छे दिन नोटबंदी करून आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या अजून बऱ्याच साऱ्याच्या संकल्पना आहेत त्या या इलेक्शनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या. आणि म्हणजे आधीचं जे सरकार होतं त्यांच्याकडे कदाचित अच्छे दिन नव्हते, त्याहून वेगळे अच्छे दिन मोदींनी आपल्याला कसे दिले तेच आपण या अण्णांच्या स्टेटमेंटच्या माध्यमातून बघणार आहोत. आपण जर बघितलं तर जो डॉलर आहे, या डॉलरच्या तुलनेत जो रुपया आहे तो आज $1 मागे जवळजवळ 95.75 म्हणजे 96च्या घरामध्ये $1 जो आहे तो रुपयाची बरोबरी करतो. म्हणजे $1 मागे रुपया 96 पैशांनी किंवा 96 रुपयांनी कसा घसरलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. सोन्याचे जे व्यवहार होतात जगाच्या पाठीवरती, या सोने भांडारामध्ये जवळजवळ 4.52 मिलियननी जे आहे ते कमी झालेले आहे. त्याचबरोबर विदेशी ज्या मुद्रा आहेत, विदेशी जी फॉरेन करन्सी आहे, या फॉरेन करन्सीमध्ये 7.51 एवढी जी आहे ती कमी या ठिकाणी आपल्याला आज बघायला मिळते. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या 10 वर्षामध्ये जवळजवळ 90 वेळा वेगवेगळ्या परीक्षांचे जे पेपर आहे ते लीक झालेले आहे. त्याचबरोबर 48 वेळा त्यांच्या परीक्षा आहेत त्याच रद्द झालेल्या आहेत. आणि कशा प्रकारचे अच्छे दिन या देशामध्ये खऱ्या अर्थानं आलेले आहेत ते आपण बघत आहोत. आपण जर बघितलं 2014च्या अगोदर जो 5 kgचा जो सिलेंडर आहे
त्याचा जो रेट होता 5 kgचा तो 272 होता आणि आज तो सिलेंडर आपल्याला या ठिकाणी 822 रुपयाला मिळतो. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर पेट्रोल जे आहे ते 2014च्या आधी 102 रुपये होतं, ते आज आपल्याला 96 रुपये होतं, ते आपल्याला आज 102.12 रुपयानं या ठिकाणी मिळतं. त्याचबरोबर डिझेल जे आहे ते 87 रुपये होतं, ते आज आपल्याला 95.20 रुपयाला पर लिटर एवढं मिळतं. त्याचबरोबर जे दूध आहे ते 70 रुपये होतं आणि तेच दूध आज आपल्याला 72 रुपयाने मिळतं. जे ब्रेड आहे जे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आपण जर बघितलं तर नाश्त्यासाठी वापरले जातात, मोठी मोठी लोकं घेतात, त्याबद्दल काय नाही, गरीब पण घेतो, मोठा पण घेतो, तो आज 12% त्याचं जे आहे ते इन्क्रीमेंट झालेलं आहे. त्याचबरोबर सोने आणि चांदी हे जे इम्पोर्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारा जो इनपुट टॅक्स आहे तो या ठिकाणी जवळजवळ 15% त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. आणि जो कमर्शियल गॅस आहे जो हॉटेल्स असेल किंवा मोठमोठ्या हॉटेल्समध्ये वापरला जातो तो आपण जर बघितलं तर 1047 रुपये होता, तो आज आपल्याला 3114 रुपये वाढताना या ठिकाणी दिसतो. आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असताना बरेच सारे जे लोक आहेत ते असे म्हणू शकतात की आंतरराष्ट्रीय युद्धामुळे अशा प्रकारची जी अवस्था आहे, जी परिस्थिती आहे ती उद्भवली असावी. पण जर आपण बघितलं देशामध्ये हे तर घडतंयच, पण त्याचबरोबर शेती देखील संकटात आहे. आज आपण बघितलं तर शेतकऱ्यांची जी अवस्था आहे, अतिशय काबाड कष्ट करतात, दिवसेंदिवस राबतात, त्याचबरोबर जी जनावरं आहेत ती देखील त्या शेतकऱ्यांसोबत दिवसरात्र राबत असतात आणि त्या शेतकऱ्यांच्या मालाला जर आपण म्हटलं तो कवडेमूळ इथला जो रेट आहे तो आपल्याला दिसतो. त्याचबरोबर रोजगार आज आपण बघितलं तर विद्यापीठांमधून बाहेर पडणारी जी मुलं आहेत प्रचंड मोठ्या संख्येने बाहेर पडतात, पण त्यांना मिळणारा जो रोजगार आहे तो देखील तुटपुंज आहे. किंवा बऱ्याच साऱ्या ठिकाणी आपण बघितलं जी मुलं काम करत आहेत, बऱ्याच साऱ्या मुलांचं वय वाढत जातं आहे, पण त्यांना मिळणारा जो पगार आहे, कामाचं जे मोल आहे ते देखील तुटपुंज आहे. आणि म्हणून हा जो रोजगार आहे तो देखील अत्यल्प आहे. महागाई जर आपण बघितली तर दिवसेंदिवस जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्यांच्यामध्ये झपाट्याने वाढ होते. एखाद्या हॉस्पिटलमध्ये दिसणाऱ्या जी त्या मीटरवरच्या असणाऱ्या ज्या रेषा आहेत तशाच पद्धतीनं महागाईचा जो रेट आहे तो पुढे पुढे या ठिकाणी धाव घेताना आपल्याला दिसतो. इंधन वाढ जे आपण मगाशीच बघितली ती कित्येक पटीने वाढलेली आहे आणि त्याचबरोबर जो युवक आहे, ज्या युवती आहेत त्यांच्या मनाची काय अवस्था या ठिकाणी होते हे देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मोदींनी जे अच्छे दिन दाखवले ते अण्णा हजारे यांच्या जीवनाला किंवा अण्णा हजारे यांच्या मॅपमध्ये बसले नसावेत किंवा ॲटोमॅटिकच त्यांचं जे मन आहे ते त्यांना सांगत असावं की अच्छे दिन जे आहेत ते कुठेतरी घसरू लागलेले आहेत. अच्छे दिन जे आहेत ते तुम्हाला आता झोपायला देत नाही आहेत. अच्छे दिन जे आहेत ते तुम्हाला अस्वस्थ करत आहेत आणि त्याच कारणाने अण्णा हजारे कदाचित जागे झाले असावेत आणि त्यांनी जे हे वरली जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर एक गोष्ट जी आहे दुसऱ्यावरती डिपेंड आहे. आपल्या देशामध्ये उत्पन्न होणारे जे साधनं आहे, जे प्रोडक्ट्स आहेत, ते जे प्रोडक्ट्स आहेत ते इतर देश त्याच्यावरती अवलंबून असतात. इतर देशांमध्ये निर्माण होणारे जे प्रोडक्ट्स आहेत मग त्यामध्ये तेलाचा साठा असेल किंवा CNG असेल, LPG असेल, अशा प्रकारचे जे गॅस आहे ते आपण इम्पोर्ट करत असतो. त्याचबरोबर सोनं असेल, चांदी असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी सामान्य जीवन जरी आपण बघितलं तरीसुद्धा एक गोष्ट जी आहे ती दुसऱ्यावरती अवलंबून असते. प्रत्येक देश हा कोणत्या ना कोणत्या देशावरती अवलंबून असतो. पण खऱ्या अर्थानं या देशांशी जर का आपल्याला सामना करायचा असेल तर देशाचे जे सरकार असतात त्यांचे जे महत्त्वाचे जे मुद्दे असतात, जे त्या देशामधल्या मंत्रिमंडळातील जे व्यक्ती असतात त्या अत्यंत अभ्यासू असावे लागतात.
मंत्रिमंडळातल्या व्यक्ती जर का सकाळी उठून हिंदू आणि मुस्लिम, गाय की रेडा, घोडा की डुक्कर अशा प्रकारची स्टेटमेंट देत असतील, तर त्या देशातला जो मंत्री आहे, त्या देशातली ती व्यक्ती आहे, ती किती खालच्या पातळीवरती काम करते याचा अनुभव जो आहे तो आपल्याला येत असतो. इतर देशांचा जर का आपण विचार केला तर अशा देशांमध्ये या विषयांना जे आहे ती कुठेही जागा नाही. ती जागा भारतासारख्या देशामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून हिंदू मुस्लिम, जातींमधला द्वेष, जातींमधला त्वेड किंवा या ज्या जाती आहेत ते अजून घट्ट करायचं काम जे आहे ते सरकारमधली लोक या ठिकाणी आपल्याला बऱ्याचदा करताना दिसतात. आणि म्हणून आपण जर बघितलं मित्रांनो, तर या अमेरिका असेल, इराक असेल किंवा इराण असेल, यांच्यामध्ये झालेलं जे युद्ध आहे, या युद्धाने संपूर्ण जे जग आहे ते आज मंदीच्या खेळामध्ये खेळताना आपल्याला दिसतंय. आणि त्याच्यामध्ये आपला जो भारत आहे तो या विषयाच्या माध्यमातून, या वैचारिक मानसिकतेतून कसा भुरकटला जातो, कसा त्याचा चुक्काचूर होतो, त्याला मदत करणारी अशा प्रकारची स्टेटमेंट आहेत, अशा प्रकारचे जे मंत्री आहेत, जे सरकारचे प्रतिनिधी आहेत, ते या देशाला कसं भुरटचवायचं काम करत आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणून या महागाईचा, ह्या गोष्टींचा सामना करायचा असेल तर खऱ्या अर्थानं सरकारचे जे प्रतिनिधी आहेत, सरकारमध्ये असणारे जे व्यक्ती आहेत, ते किती अभ्यासू असावे लागतात हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आणि म्हणून केवळ हिंदू मुस्लिम, जातींमधली वेगवेगळ्या प्रकारची स्टेटमेंट अशा प्रकारे आपला देश जो आहे तो कदापि पुढे जाणार नाही. आज आपल्या भारतामध्ये साधं तेल आलं नाही तर कित्येक जणांच्या ज्या चुली आहेत, कित्येक जणांचे जे गॅस आहेत ते बंद पडलेले आहेत. आज शहरासारख्या ठिकाणी राहत असताना लोकांना लाकडं शोधावी लागत आहे आणि त्या लाकडांवरती आपली जी जीवनचारिका आहे ती कुठेतरी निर्माण करावी लागते. आणि खऱ्या अर्थानं देश कशा पद्धतीनं या महागाईचा सामना करतो तो आपण या ठिकाणी बघतच आहोत. आणि म्हणून मित्रांनो, खऱ्या अर्थानं प्रत्येक देशामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आरोग्य, शिक्षण, त्याचबरोबर आपण बघितलं तर अन्न, वस्त्र, निवारा या ज्या लोकांच्या मूलभूत गरजा आहेत, या गरजांसाठी प्रत्येकजण धडपडत असतो. पण देशामधलं जे चित्र आहे, देशामधल्या ज्या वेगवेगळ्या स्टेटमेंट्स आहेत, जे मंत्री आहेत ते त्यांच्या प्रत्येक स्टेटमेंट बसून किती खालच्या पातळीचं काम करत आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून केवळ जातींची मानसिकता, जातींच्या चष्म्यातून एखाद्या व्यक्तीला नीच समजलं किंवा जातींच्या किंवा धर्मांच्या पुस्तकांवरती राजकारण करणं आणि अशा प्रकारची स्टेटमेंट देणं हे आपण बघितलं तर कमकुवत ज्यांचा मेंदू आहे अशा लोकांचे जे नजराने आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. जगाच्या पाठीवरती भारतच असा देश आहे जिथे केवळ जातीचं राजकारण होतं, केवळ जातीच्या माध्यमातून माणसाला टाकाऊ समजलं जातं, जातीच्या माध्यमातून तुमच्याशी व्यवहार कसे करायचं हे ठरवलं जातं आणि जातीच्याच माध्यमातून तुमचं राजकारण कसं करायचं हे ठरवलं जातं. आणि म्हणून आपला जो देश आहे तो इतर देशांच्या रेसमध्ये अतिशय कुठेतरी मागे जातो की काय, अशी चित्रं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. इतर देशांचा जर विचार केला तर जे देश आहे ते जगाच्या पाठीवरती अतिशय पुढे आहेत. त्यांच्याकडे विपुल अशी साधन समृद्धी आहे, विपुल असा पैसा ते एक्सपोर्टच्या माध्यमातून आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी करत असतात. मग चायना असेल, साऊथ कोरिया असेल, अशा प्रकारचे देश आज तंत्रज्ञानाच्या पुढे अतिशय वेगाने पुढे जाताना आपल्याला दिसतात. आज आपण बघितलं तर आपल्याला कित्येक देशांवरती अवलंबून राहायची पाळी आज आलेली आहे. कारण भुरसटलेले जे बाबा आहे, जी बुवा आहे, भुरसटलेले नेते आहेत, धर्माच्या नादी लागलेले जे मंत्री आहेत, ते ज्या प्रकारची स्टेटमेंट देतात त्या प्रकारच्या स्टेटमेंटमधून त्यांचं जे ज्ञान आहे, जी टाकाऊ वृत्ती आहे, जी अशा प्रकारची कमकुवत मेंदूची जी झपकिरी आहे ती आपणाला त्याच्यातून जाणीव करून देत असते. आणि म्हणून मित्रांनो, खऱ्या अर्थानं या संकटाशी सामना करायचा असेल तर आरोग्य, शिक्षण
त्याचबरोबर अन्न वस्त्र निवारा या मानवी जीवनाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आपण त्याच्यावरती आपण भर दिला पाहिजे. प्रत्येक माणसाचा, तो कोणत्याही विचाराचा असो, तो कोणत्याही वर्णाचा असो, त्याचा आपण नेहमीच रिस्पेक्ट केला पाहिजे. तो तसा मी तसा तो, माझं सुख जसं मला हवं आहे तसं प्रत्येकाला या ठिकाणी सुख हवं. अशा प्रकारची जी वागणूक आपण केली, त्याचं जर का आपण आचरण केलं, प्रत्येकाला आपण जर का रिस्पेक्ट दिला, तर माणसाशी असणारं माणसाचं जे नातं आहे ते जपण्याला आपल्याला मदत होईल. आणि खऱ्या अर्थानं अण्णा हजारे यांचं जे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट म्हणजे नुसतं स्टेटमेंट नाही आहे, तर त्यांच्या जीवनाचा तो अनुभव आहे. त्यांनी बरीच वर्ष जी आहे ती यामध्ये काढलेली आहे. आणि म्हणून याच स्टेटमेंटच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मोदींनी दाखवलेले आजचे दिन आजचे आहेत का वेगळे आहेत हे मांडण्याचा मी या ठिकाणी छोटासा प्रयत्न केलेला आहे. तो समजून घ्या आणि इतरांपर्यंत पोचवा, एवढंच या माध्यमातून सांगतो. प्रत्येकानं या संकटाचा सामना करत असताना आपलं जे इन्कम आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवा. ज्या अनावश्यक गोष्टी आहेत, ज्या चैनीच्या गोष्टी आहेत, त्या स्वतःपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत, ज्या जीवनासाठी अत्यंत उपयोगीच असतात, त्याच्यावरती कंट्रोल ठेवून आपल्या इन्कम आणि आपल्या गरजा आहेत याच्यामध्ये ताळमेळ साधा. एवढंच छोटंसं या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं होतं. पुन्हा एकदा सर्वांना जय भीम करतो आणि या ठिकाणी तुम्हा सर्वांची रजा.